Hello each and everyone, the one who is watching my video. AS स्मार्ट एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MS सेट 2023 जे की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2 मंथ आपल्या जवळ आहे आणि आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण PYQs बघणार आहोत जे की 2020 च्या क्वेश्चन पेपर मध्ये झाले आहेत आणि आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हा जो युनिट आहे त्यामधून जे MCQ आहेत ते बघणार आहोत विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. ओके, त्याआधी जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणि जर समजा कोणाला PDF वगैरे हवे असेल तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉईन करू शकता जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, ज्यामध्ये आजचा जो लेक्चर आहे त्याचा 8 वाजता तुम्हाला PDF प्रोव्हाइड केला जाईल. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर द हॅझार्डियस वन. सो क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट युनिटमधून. आणि इथे तुम्हाला काही वेस्टची नावं दिली होती आणि विचारलं होतं यापैकी कुठला एक जो आहे जो हॅझार्डियस वेस्ट नाही आहे किंवा ज्याला आपण हार्मफुल म्हणू शकतो. ओके, त्याच्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे ॲग्रिकल्चर रिसाइड, सेकंड आहे केमिकल, थर्ड आहे पेंट अँड लास्ट वन आहे इलेक्ट्रोप्लेटिंग वेस्ट. ओके, आता पहिल्यांदा इथे अंडरस्टँड करून घ्या की हॅझार्डियस वेस्ट म्हणजे काय. तर हॅझार्डियस वेस्ट इज अ वेस्ट दॅट पॉजेस अ सेव्हरस थ्रेट टू द ह्युमन हेल्थ ऑर द एन्व्हायरमेंट इफ इम्प्रॉपरली इम्पोज ऑफ. हे असं वेस्ट आहे जे की जे माणसाच्या हेल्थला किंवा एन्व्हायरमेंटला जे आहे ते हार्मफुल आहे. ओके, सो हॅझार्डियस वेस्ट आर दोज दॅट मे कंटेन द टॉक्सिक सबस्टन्सेस जनरेटेड फ्रॉम द इंडस्ट्रियल, हॉस्पिटल, सम टाइप ऑफ अ हाऊसहोल्ड वेस्ट. हे जे आहे ते याचं जे सबस्टन्स आहे ते कुठून आपल्याला बघायला मिळतं तर इट जनरेटेड फ्रॉम द इंडस्ट्रियल, मे बी फ्रॉम द हॉस्पिटल ऑर सम टाइप ऑफ अ हाऊसहोल्ड वेस्ट सुद्धा याच्यात इन्क्लुडेड असतं. ओके, अँड दिस वेस्ट कुड बी corrosive, inflammable, explosive or react when exposed to other material. And some hazardous waste are highly toxic to the environment जे की जास्त हार्मफुल असतं एन्व्हायरमेंटला इन्क्लुडिंग द ह्युमन, ॲनिमल अँड प्लांट. ज्यावेळी आपण एन्व्हायरमेंट म्हणतो त्यावेळी आपण सगळं काही इन्क्लूड करून चालतो. अँड एनी पेस्टिसाइड, केमिकल, हार्बिसाइड, प्लांट, पेंट्स, industrial sewage, fluorescent light bulb, mercury containing the batteries are classified as a hazardous waste. Okay, and so the medical waste products such as a cultural, human tissues, contaminated gloves, sharp and so forth. So हे सगळं जे आहे ते काय आहे hazardous waste आहे. Okay, even the last option आहे electroplating and other metal finishing waste are also the toxic as they include the splint, clinite, bath plating solution and any plating bath solution and reduces from the operation when the clinite have been used. Okay, so here what is non-hazardous waste. Now we understand what is hazardous, right? Hazardous म्हणजे काय हे तर आपल्याला समजलं. आता नॉन हॅझार्डियस म्हणजे काय तर नॉन हॅझार्डियस विल बी opposite to the hazardous waste. Okay, it does not pose a direct threat to the human health or the environment जे की directly harmful नाही आहे human healthला किंवा environmentला, but it still cannot dump into the trash, replicable or a sewage line because of the risk it would be posed. And some of the waste produced are paper, plastic, glass, metal, etc. is a non-hazardous waste because it is not a toxic by the nature. And some type of agriculture waste are a non-hazardous waste. Okay, so here the correct answer will be option number A. Agriculture reside is a one of the waste is not under the hazardous one. UN Conference on Environment and Development in 1992 was held at. क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता ज्यामध्ये UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट जे की 1992 मध्ये झालं होतं ते कुठं झालं आहे
असं विचारण्यात आलं होतं आणि हा जो आहे तो खूपच कॉमन टॉपिक आहे जो की रिपीट होत असतो. त्याच्यामुळे याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते जरा अंडरस्टँड करून चला, किंवा मी म्हणेन की थोडे जे क्वेश्चन्स आहेत स्पेशली इयर्स वगैरे ते जरा बाय करूनच जावं लागेल. ओके, याच्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे रिओ दी जेनेरिओ, सेकंड आहे स्टॉकहोम, थर्ड आहे पॅरिस अँड लास्ट आहे जोहान्सबर्ग. ओके, तर हे बघा इथे युनायटेड नेशन कॉन्फरन्स जे आहे एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, त्याला आपण अर्थ समिट पण म्हणतो. हे जे आहे अर्थ समिट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण मोस्ट ऑफ द टाइम अर्थ समिट हा वर्ड जो आहे तो यूज केला जातो, याच्यावरच क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो हे जे आहे ते झालं होतं रिओ दी जेनेरिओला ब्राझीलमध्ये, आणि कधी झालं होतं तर इन बिटवीन 3 to 14 जून इन 1992 मध्ये. आणि का झालं होतं तर टू रिकाउन्सिल द वर्ल्ड वाईड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विथ द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. ओके, हे जे आहे ते नोट डाऊन करून घ्या, जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते जरा नोट डाऊन करून घ्या. सो हियर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए. UN Conference on Environment and Development in 1992 was held at Rio de Janeiro in Brazil. Biomedical waste of human and animal tissues, organ and infected body part are to be disposed using. क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं होतं की जे बायोमेडिकल वेस्ट आहे फ्रॉम द ह्युमन ॲनिमल टिश्यूज, ऑर्गन अँड इन्फेक्टेड बॉडी पार्टचं ते कशा प्रकारे डिस्पोज केलं जातं, त्यासाठी कुठली जी प्रोसेस आहे ती यूज केली जाते. त्यासाठी ऑप्शन्स दिले आहेत, ज्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो आहे ऑटोकेविंग, सेकंड आहे मायक्रोवेव्ह, देन आहे कंपोस्टिंग अँड लास्ट आहे इन्सिनरेशन. तर हे बघा, इन्सिनरेशन जी आहे ती वेस्ट ट्रीटमेंट प्रोसेस आहे जी की इन्क्लूड करते द composition of organic substances contained in the waste material. Okay, and the industrial plant for the waste incineration are commonly referred to as waste to energy facilities. Incineration and other high temperature waste treatment system are described as thermal treatment. हे बघा इथे तुम्ही हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. Incineration of a waste material convert the waste into the ash, flue gas and हीट. ओके, सो जे करेक्ट आन्सर जे आहे जे आपल्याला पाहिजे आहे ते काय आहे, इन्सिनरेशन. इथे तुम्ही बघू शकता, इथे एक्झाम्पल्स इन्क्लूड केलेली आहेत जी की इन्सिनरेशन मध्ये येतात. तर त्यामध्ये आपण बघू शकतो की वेस्ट ऑफ ह्युमन अँड ॲनिमल टिश्यूज, ऑर्गन, इन्फेक्टेड बॉडी पार्ट हे जे आहे ते इन्क्लूड केलं जातं इन्सिनरेशन मध्ये. ओके, सो बायोमेडिकल वेस्ट ऑफ अ ह्युमन अँड animal tissues, organ and infected body part are to be disposed using the incineration. So the correct answer is option number D. Landslide hazards are common in the hilly region due to. सो क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की लँडस्लाइड हॅझार्ड्स जे आहेत जे कॉमन आहेत इन हिली रिजन का. तर यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे लॉस्ट ऑफ व्हेजिटेशन, सेकंड आहे लॉस्ट ऑफ सॉइल, थर्ड आहे कटिंग ऑफ हिल स्लोप अँड लास्ट आहे ऑल ऑफ दी अबाव. आता इथे लँडस्लाइड म्हणजे काय, तर लँडस्लाइड म्हणजे मुवमेंट ऑफ मास ऑफ अ रॉक, debris or a earth down to the slope. And a landslide are a type of mass wasting which denote any downslope movement of a soil or the rock under the direct influence of the gravity. And the term landslide emphasizes the five mode of a slope movement, that is a fall, topples, slide, spread and flow. हे जे आहेत ते 5 different movement आहेत लँडस्लाइडचे. And these are the further subdivided by the types of the geological materials, that is a bedrock, debris or the earth, and this debris flow is a commonly referred to as a mud flow or a mud slide. Okay, मातीचा flow होणे. And a rock fall are the example of the common landslide type. So here the correct answer will be option number D, that is all of the above. The landslide hazard are common in the hilly region due to the all of the above, that is loss of vegetation,
loss of soil, and cutting of hill slopes. International Solar Alliance was established to promote the solar energy. Its headquarters is established at. क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल सोलर अलायन्स बद्दल विचारण्यात आलं होतं. हे जे आहे ते एस्टॅब्लिश केलं आहे प्रमोट करण्यासाठी सोलर एनर्जीला. याचे जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे? ओके, तर हा जो आहे तो खूपच कॉमन क्वेश्चन आहे, कारण याच्यावर क्वेश्चन जे आहे ते रिपीट होत असतात. यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे ग्वाल पहारी गुरुगाव, सेकंड आहे बेंगळूर, थर्ड आहे दुबई, and last आहे Nairobi. Okay, so the International Solar Alliance, which is also known as ISA, is alliance of 121 countries initiated by the India. कोणी इनिशिएट केलं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे की इंडियाने इनिशिएट केलं आहे आणि 121 कंट्री याच्यात इन्व्हॉल्व आहे. अँड मोस्ट ऑफ दॅम बिंग सनशाईन कंट्री विच lie either completely or partly between the Tropic of Cancer and the Tropic of Capricorn. So the primary objective of Alliance is to work for efficient consumption of solar energy to reduce the dependence on the fossil fuel. हे जे आहे तर काय आहे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि हे जे इनिशिएटिव्ह आहे ते फर्स्ट प्रपोज कोणी केलं होतं तर इंडियन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन द स्पीच ऑफ November 2015 at the Wembley Stadium, in which refer to the sunshine countries as a Surya Putra, that is a son of the sun. Okay, the alliance is a 3D based the intergovernmental organization. The country do not fall in the tropic can join the alliance and enjoy all the benefit of the other member with the expansion of voting right. So India has a pledge a target of installing 100 gigawatt by 2022 and reduction by the emission intensity by 13 to 35% by 2030. हा जो पॉइंट आहे तो इथे खूपच इम्पॉर्टंट आहे, जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, so here the initiation was a launch by the Prime Minister Narendra Modi at the India Africa Summit at meeting members country ahead of 2015 United Nations Climate Change Conference in the Paris in November 2015. Okay, and the headquarters is in Gurugram, India. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर ए, दॅट इज ग्वाल पहारी गुरुग्राम. ओके, जे हेडक्वार्टर आहे ते गुरुग्राम मध्ये आहे. I hope you have understood all the question thoroughly. If you have any doubt regarding any question, you can write in the comment box so that I will try to answer your question. Till then, keep watching, keep learning.